पोलीस ठाणे हद्दीत चोरीच्या आणि अनेक घटनांत वाढ होत चालली आहे. पैठण तालुक्यातील बिडकीन शहरात एसबी शाळेसमोर 3 जानेवारीला मध्यरात्री 2 ते 2:30च्या दरम्यान श्रीहरी इलेक्ट्रॉनिक्स दुकानामध्ये 2 चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागून पत्रे उचकून दुकानात प्रवेश करून आणि दुकानातील इलेक्ट्रॉनिक वस्तू लांबविल्या. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. दुकानदार श्रीहरी गोरखनाथ टेके यांनी दिलेल्या माहितीनुसार दुकानातील होम थिएटर, एम्प्लिफायर, ड्रिल मशीन, स्पीकर बॉक्स, रिमोट लाइटिंग अंदाजे किंमत 18 ते 20 हजार रुपये आणि नगदी 3 हजार रुपये असा एकूण 20 ते 22 हजारांचा ऐवज चोरटे घेऊन पसार झालेत. बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक माने यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केलाय, परंतु अद्याप गुन्हा दाखल झाला नाही असं दुकानदार श्रीहरी टेके यांचं म्हणणं आहे. मागील 2 ते 3 महिन्यात बिडकीन पोलीस ठाणे हद्दीतील लोहगाव, चितेगाव, बिडकीनसह परिसरात चोरीच्या घटनेत वाढ झाली असून 12 ते 15 ठिकाणी चोरी झाल्याचं कळतंय. तसेच बिडकीन शहरासह परिसरात दुचाकी, मोबाईल चोरी मोठ्या प्रमाणात झाली आहे. चितेगाव येथील घटना सुद्धा मागील काय झाली होती. सोनाराचं दुकान फोडून 1.5 लाखांचा चांदी लंपास केला होता. गुन्हेगारी आणि चोरट्यांना पेव सुटला आहे. मागील 1 महिन्यांपासून बिडकीन शहरात कोयता हल्ला, बॅनरवरून एकाचा पाय फ्रॅक्चर केला, फळ विक्रेत्याला मारहाण, एका चहाच्या हॉटेल चालकाला फिल्मी स्टाईल मारहाण करून चाकू गळ्याला लावला होता आणि तृतीयपंथीयांनी चाकूनं जीवघेणा हल्ला यासारख्या घटना घडत असून गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नाही असं दिसतंय. कारण पैठण बिडकीन मार्गावर 24 तास वाहतूक सुरू असते. मात्र चोरट्यांनी एवढं धाडस दाखविल्यानं नुकत्याच आलेल्या नवीन पोलीस अधिकारी यांना चोरट्यांनी सलामी दिली आहे की काय असं नागरिकात चर्चा होत आहे. प्रतिनिधी अलीम शेख, NTV न्यूज मराठी, बिडकीन, छत्रपती संभाजीनगर.